चला तर मग आज आपण पाहणार आहोत अंडा भुर्जी. नमस्कार मैत्रिणींनो, मेजवानी बाय सविता किचन मध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण अंडा भुर्जी करणार आहोत. त्यासाठी इथे मी कांदा घेतलेला आहे, टोमॅटो आहे, कोथिंबीर आहे, एक मिरची कट करून घेतलेली आहे, हळद आहे, काळी मिरी पावडर आहे, गरम मसाला, मीठ आणि लाल तिखट घेतलेले आहे. त्यासोबतच 6 अंडी घेतलेली आहे. तर आता मग रेसिपीला सुरुवात करूया. अंडा भुर्जी करायला मी ते एक तवा तापत ठेवलेला आहे. त्यामध्ये आपण तेल ओतून घेऊया. तेल छानपैकी गरम झाले की यामध्ये आपण कांदा टाकून घेणार आहोत. कांद्याला तेलामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया. आपल्याला हा कांदा ब्राऊन करायचा नाहीये, हलकासा भाजून घेणार आहोत आपण. त्यासाठी मी ते इथे सारखा परतवून घ्यायचा आहे. इथे मी एक मिरची बारीक कापून घेतलेली होती, ती पण यामध्ये टाकून घेऊया. कांद्यामध्ये व्यवस्थितपणे परतवून घेऊया परत एकदा. त्यासोबतच इथे मी टोमॅटो घेतलेले आहे, बारीक कापून घेतलेला आहे, ते पण यामध्ये टाकून घेऊया. व्यवस्थितपणे कांदा मिरची मध्ये मिक्स करून घेऊयात. आपण हे कांदा टोमॅटो तेलामध्ये शिजवून घेणार आहोत. इथे मी मीठ टाकून घेते, म्हणजे कांदा टोमॅटो पटकन शिजून तयार होते. आपला कांदा टोमॅटोला छानपैकी तेल सुटलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता यामध्ये आपण काही मसाले ऍड करणार आहोत. इथे मी हळद घेतलेली आहे, काळी मिरी पावडर आहे, गरम मसाला, लाल तिखट. त्याला तर मग हे परत एकदा व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात आपण. आपले व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे. थोडी कोथिंबीर टाकून घेऊया. परत एकदा मिक्स करून घेऊया. आता थोडासा मी हे मॅश करून घेणार आहे. जर तुमच्याकडे मॅशर असेल तर त्याने पण तुम्ही करू शकता, तर मी उलटण्यानेच करणार आहे. अशा प्रकारे सगळं कांदा टोमॅटो मॅश करून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण अंडी सोडून घेणार आहोत. अशा प्रकारे मी सगळी अंडी फोडून इथे टाकून घेणार आहे. इथे मी 6 अंडी फोडून टाकलेली आहे. आता 1 मिनिटासाठी मी इथे झाकण ठेवणार आहे. झाकण काढून घेऊया आणि आता मिक्स करून घेणार आहे. कांदा टोमॅटो मध्ये हे व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात मसाल्यामध्ये. त्यासाठी सगळीकडनं तुम्हाला हे मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. परत एकदा मी अशा प्रकारे मॅश करून घेणार आहे. बघू शकता तुम्ही. आपलं मॅश करून झालेलं आहे. आता यामध्ये मी
कोथिंबीर टाकून घेऊया भरपूर सारी. छानपैकी आपली भुर्जी तयार झालेली आहे. कोथिंबीर टाकूयात. परत एकदा व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया. त्यासोबतच मी आता हे एका साईडला करून घेतलेली आहे भुर्जी. इथे मी पाव भाजून घेणार आहे. त्यासाठी मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे. थोडासा लाल तिखट, कोथिंबीर. आता पाव आपण भाजून घेऊयात. अशा प्रकारे मी हे पाव भाजून घेतलेले आहे. तुम्हाला हवं असेल तर बटरमध्ये पण तुम्ही भाजू शकता. खूप छान लागतं. अशा प्रकारे बाकीचे पाव पण भाजून घेतलेले आहे. तयार झालेली आहे आपली अंडा भुर्जी. चला तर मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब